प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावामध्ये तुम्हा सर्वांना सलाम. पुन्हा एकदा आज मी परमेश्वराचं वचन घेऊन तुमच्याकडे आलो. बघूया अगदी थोड्या वेळात परमेश्वराचं वचन. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 5 ते 13 वचनांमध्ये एक सुंदर घटना आम्हाला पाहायला मिळते. प्रभू येशू ख्रिस्त कफरनहूमाला आल्यानंतर एक शताधिपती त्याच्याकडे आला आहे आणि हा शताधिपती प्रभू येशू ख्रिस्ताकडे एका वेगळ्याच कारणासाठी आला आहे. त्याला स्वतःसाठी काही नको आहे. त्याच्याकडे नोकर चाकर आहेत, पैसा पाणी भरपूर आहे, तो मोठा अधिकारी असेल आणि त्याचा एक चाकर पक्षाघाताने पीडित झाला आहे असं तिथं सांगितलं. 6व्या वचनामध्ये तिथं असं म्हटलंय, प्रभूजी माझा चाकर पक्षाघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. पॅरालिसिस झाला आहे त्याच्या चाकराला. आणि अशा व्यक्तीसाठी हा चाकर किंवा हा अधिकारी, हा शताधिपती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला. एक आश्चर्याची गोष्ट आहे. आजच्या जगात जर पाहिलं तर कोणाचं काही घेणं देणं पडलेलं नाही. आम्ही अनेक लोक पाहतो, त्यांचे नोकर ज्यावेळेला आजारी पडलेत त्यावेळेला त्यांनी त्यांच्यासाठी काहीतरी केलं आहे असं आम्हाला कुठे फारसं पाहायला मिळत नाही. ते लांब झालं. अगदी घरातल्या लोकांना जरी कोणाला काय झालं तर जास्त कोणी कुठला विचार करत नाही आजकाल. मुलं म्हणतात म्हातारी कधी मरतील. नवऱ्याला त्रास झाला तर बायको म्हणती जाऊ दे, लवकर गेला एकदाचा तर सुटल मी याच्यातून. आजची परिस्थिती भयानक आहे प्रियांनो. पण असो हा शताधिपती ज्याच्यामध्ये प्रेम, प्रीती, करुणा, दया, ममता आम्हाला पाहायला मिळते. आणि असा हा शताधिपती प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेला आहे आणि तो येशू ख्रिस्ताला म्हटलाय, प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे चाकर बरा होईल. हालेलुया. सुंदर वचन. अगदी एक सुंदर विश्वास आम्हाला त्याच्या ठाई पाहायला मिळतो. त्याने येशू ख्रिस्ताविषयी ऐकलं असेल, येशूच्या नावामध्ये आरोग्य मिळतं हे त्याला माहीत झालं असेल आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन, माझा अंदाज आहे कदाचित अतिशय नम्रपणे त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला रिक्वेस्ट केली असेल, तू इथंच जिथं उभा आहेस त्याच ठिकाणातून तू शब्द मात्र बोल. तू माझ्या घरापर्यंत येऊ नकोस, माझ्या चाकराला येऊन स्पर्श करू नकोस, तू इथूनच बोल. आणि माझा विश्वास आहे की तू इथून बोलल्यानंतर माझा चाकर बरा होईल. आणि प्रभू येशू ख्रिस्त पुढे असं म्हणतो की एवढा विश्वास मला इस्रायलामध्ये देखील आढळला नाही. तो शताधिपती म्हणतोय की आपण माझ्या छपराखाली यावं अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मी ही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की तो येतो, आणि माझ्या दासाला अमुक कर म्हटले की तो ते करीतो. अनेक दास असतील, अनेक चाकर त्याच्याकडे असतील, पण त्याचा नम्र स्वभाव बघा. आणि त्यानंतर तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन त्या चाकरासाठी त्यांनी केलेली विनंती याच्याकडे थोडंसं विशेष लक्ष द्या. त्याच्याही पुढे जाऊन त्या शताधिपतीचा त्या येशूवरती असणारा विश्वास अद्भुत आहे. आणि हा विश्वास आज आपल्याला तपासायचा आहे. आमचा विश्वास या शताधिपतीप्रमाणे आहे का? तसंच पुढे गेलात तर मत्तेकृत शुभवर्तमानामध्ये 9व्या अध्यायात 27 ते 31 वचनांमध्ये आम्हाला 2 आंधळे लोक तिथं पाहायला मिळतात. त्यांनी कदाचित येशूविषयी ऐकलं असेल. येशू ज्या गावातून जातो किंवा ज्या नगरातून जातो तिथं अनेक रोगी आजारी बरे होतात असं त्यांनी ऐकलं असेल. आणि मग त्यांना आज समजलं असेल की कदाचित आज देखील या रोडनी प्रभू येशू ख्रिस्त जाणार आहे. जिथे ते उभे असतील तिथे ते वाट बघत थांबले असतील आणि कोणीतरी त्यांना सांगितलं असेल की आता येशू आलाय, येशू आता आपल्या समोरून चाललाय. असं ज्या वेळेला त्यांना ऐकायला आलं असेल त्यावेळेला ते जोरजोरात ओरडायला लागले. जीवाच्या आकांताने कदाचित ओरडत असतील की कदाचित आजच ती शेवटची संधी आहे, प्रभू येशू ख्रिस्त इथून चाललाय आणि त्याला हाक मारूया आणि त्याला म्हणूया की परमेश्वरा आमच्यावरती दया कर. हे प्रभू येशू ते तिथं म्हणतात बघा. त्या वचनांमध्ये असं म्हटले की अहो दावीद पुत्र आम्हावर दया करा. ते 2 आंधळे त्याच्या मागे मागे चालत जाऊन त्याला म्हणतात की हे दाविदाच्या पुत्रा आमच्यावरती दया कर. मोठ्याने ओरडून म्हटलेत असं तिथं सांगितलंय.
आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की हे करावयास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरिता काय. आणि ते ज्यावेळेला होय म्हटले त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करून त्यांना म्हटला की तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त हो. काय विश्वास ठेवला होता या आंधळ्यांनी की प्रभू येशूच्या नावामध्ये आम्हाला दृष्टी प्राप्त होईल, आम्हाला आरोग्य प्राप्त होईल. काय विश्वास ठेवला होता त्या शताधिपतीने की येशूने फक्त शब्द मात्र बोलला ना तरी माझा चाकर जिथं ज्या रूममध्ये तो पॅरालाइज होऊन पडलाय, जिथं तो अतिशय पीडित असं सांगितलंय, तिथे अतिशय भयंकर अवस्थेत असेल, बिलकुल उठू शकत नसेल. पॅरालाइज लोक आम्हाला माहीत आहेत कसे असतात. ते स्वतःचं जेवण करू शकत नाही, उठू शकत नाही, काहीच करू शकत नाही, सगळं काही एकाच जागेवरती बेडवरती. आणि तो पॅरालाइज झालेला व्यक्ती येशूच्या शब्दाच्या द्वारे त्याला आरोग्य मिळू शकतं, हा विश्वास त्या शताधिपतीने ठेवला. आमच्या विश्वासाकडे थोडंसं लक्ष देऊया. आमचा विश्वास हरवलाय का? मनुष्यावर विश्वास ठेवू नका. बायबल असं सांगते की मनुष्यावर विश्वास ठेवणारा व्यक्ती शापित आहे, पण परमेश्वरावर विश्वास ठेवा, त्या येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा. प्रेषित 4:12 असं सांगतं. का विश्वास ठेवायचा? कारण एकच नाव आहे या पृथ्वीवर, एकच नाव आहे ज्याच्यामध्ये तारण आहे. वर आकाशात, खाली पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय दुसरं कुठलंच नाव नाही ज्याच्यामध्ये तारण आहे, मोक्ष आहे, ज्याच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे. आणि ते जर आम्हाला हवं असेल तर आम्हाला येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा लागेल. आणि रोमकरास पत्र 10 अध्याय आणि 9 आणि 10 वचनामध्ये छान सांगितलंय, येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. काय करायचंय आम्हाला? काहीच करायचं नाही, फक्त विश्वास ठेवायचा आहे. मुखाची कबुली, अंतःकरणाचा विश्वास तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाईल. आमच्या जीवनामध्ये आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत हे परमेश्वर जाणतो, परंतु आम्ही विश्वास काय ठेवलाय? त्या पॅरालाइज झालेल्या व्यक्तीचा विश्वास आहे की नाही हे माहीत नाही, परंतु त्या शताधिपतीने त्याच्यासाठी जो विश्वास ठेवलाय त्याच्याकडे आज आम्हाला विशेष लक्ष द्यायचं. त्या आंधळ्यांनी जो विश्वास ठेवलाय की येशू आम्हाला देखील आरोग्य देईल, येशूने आमचा जर फक्त शब्द ऐकला ना आणि तो आमच्या संगती बोलला किंवा त्याने आम्हाला स्पर्श केला तर आम्हाला आरोग्य प्राप्त होईल. प्रियांनो, आज मला तुम्हाला सांगायचं आहे, आज आम्ही अनेक जण अनेक प्रकारच्या संकटातून, त्रासातून, रोग, आजार, विकारातून जात असो. आम्हाला फक्त विश्वास ठेवायचा. विश्वासाच्या द्वारे तारण आहे, विश्वासाच्या द्वारे मोक्ष आहे. हे जग नश्वर आहे, या जगातली प्रत्येक गोष्ट नाहीशी होणारी आहे, परंतु बायबल असं सांगते की त्याचं वचन कधीच नाहीसं होणार नाही. आणि त्या वचनांकडे आम्ही लक्ष देऊया, त्या वचनांवर विश्वास ठेवूया, त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवूया आणि त्या विश्वासाच्या द्वारे तुमचं आणि माझं तारण आहे. त्या विश्वासाकडे आम्ही लक्ष द्यायला शिकूया. जर आम्ही त्या विश्वासाकडे पाहू, जर आम्ही तो विश्वास त्या परमेश्वरावरती ठेवू, जर आम्ही तो विश्वास ठेवू की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मलाही तारण मिळेल, मलाही मोक्ष मिळेल, मलाही सार्वकालिक जीवनामध्ये जाता येईल. बघा, हे शरीर काही दिवसानंतर नष्ट होणार आहे, परंतु आमचा जो आत्मा आहे त्याला मरण नाही. आणि त्या आत्म्याला तारण मिळावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. तो आत्मा नरकात जावा नाही म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचा प्राण त्या वधस्तंभावरती बलिदान केलं. त्याने वाहिलेल्या रक्ताच्या द्वारे आता आमच्या पापांची क्षमा होती, त्याच्यावरच्या विश्वासाच्या द्वारे आमचं तारण होतं आणि त्या तारणाच्या द्वारे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या संगती सार्वकालिक जीवनाकडे जाणार आहोत आणि अनंत काळचं जीवन आम्ही उपभोगणार आहोत. कुठलाच ग्रंथ सांगत नाही की आत्मा मरण पावतो. प्रत्येक ठिकाणी म्हटले की आत्मा अमर आहे, आत्म्याचा नाश होत नाही, परंतु त्या आत्म्याचं पुढे होतं काय? आणि म्हणून त्याच्यासाठी आम्हाला येशूवर विश्वास ठेवायची गरज आहे. त्या आत्म्याचा नाश व्हावा नाही. जगातलं सर्व काही कमवलं, परंतु आत्म्याचा नाश झाला तर काय कमवलं, असंही बायबल आम्हाला शिकवतं. आणि म्हणून आम्ही थोडक्यात विचार करायला शिकूया की आमचा विश्वास त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती आहे का? आणि जर नसेल तर आज पुन्हा एकदा आम्ही आमचा विश्वास बळकट करूया. कारण तो येशू ज्याचं वचन असं सांगते की तो काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे.
तो येशू त्यावेळेस जे चिन्ह चमत्कार करत होता तेच चिन्ह चमत्कार तो आजही करतो. आजही तो अनेकांना रोग आजार विकारातून मुक्त करतो, त्यांच्या संकटातून, त्यांच्या समस्यांमधून, त्यांच्या अडचणींमधून तो मुक्त करायला समर्थ आहे. तो मेलेला नाही, तर तो मरणावर विजयी होऊन स्वर्गामध्ये गेलाय. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त जो जिवंत आहे, तो आजही तुमच्या आणि माझ्या जीवनात काम करू शकतो. आणि म्हणून त्याच्याकडे लक्ष देऊया, त्याच्यावर विश्वास ठेवायचा प्रयत्न करूया, शिकूया. आपण या छोटीशी प्रार्थना करू. मी तुम्हा सगळ्यांसाठी प्रार्थना करतो आणि या वचनांच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू. या आपण प्रार्थना करूया. सामर्थ्याने भरलेल्या जिवंत सेनाधीश परमेश्वर पित्या, तू महान आहेस, जिवंत आहेस, तारणारा देव तू आहेस. आम्हाला परमेश्वर पित्या, आज आम्ही तुझ्याकडे विनंत्याने प्रार्थना करतो की आम्हाला तुझ्या विश्वासात वाढव. होय परमेश्वरा, आमचा विश्वास कदाचित कमी असेल, आम्ही कदाचित विश्वासामधून पडलेल्या अवस्थेत असू, परंतु परमेश्वरा तू पुन्हा एकदा आम्हाला तुझ्या सामर्थ्याच्या उजव्या हाताने सावरून धर, आम्हाला उभं कर आणि तुझ्या विश्वासामध्ये तू आम्हाला दृढ आणि खंबीर बळकटपणे उभं कर. परमेश्वरा, येशू म्हटलेल्या मार्गावर आम्हाला पवित्रपणे चालायला शिकव, अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. त्या विश्वासामध्ये आम्हाला वाढव परमेश्वर पित्या. तुझा विश्वास आमच्या ठाई तू निर्माण कर आणि त्या विश्वास हे एक दान आहे परमेश्वरा. तुझ्यावरती विश्वास ठेवण्याचं दान तू आम्हाला प्रत्येकाला पुरव. मेसेज ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला परमेश्वरा त्याच्या जीवनामध्ये विश्वासामध्ये वाढव आणि त्या विश्वासाच्या द्वारे त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे चिन्ह चमत्कार होऊ देत, अशी विनंतीने प्रार्थना करतो. हा व्हिडिओ पाहणाऱ्या आणि ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज तू कार्य कर. प्रत्येकाला सगळ्या प्रकारच्या रोग आजार विकारातून, सगळ्या प्रकारच्या त्रासातून, आजारातून सुटका दे, अशी नम्रतेची विनंतीने प्रार्थना करतो. परमेश्वर पित्या, प्रत्येकाला आरोग्याचा स्पर्श कर आणि होऊ देत तुझ्या नावाचा गौरव प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे होऊ देत. आतापर्यंत सांभाळलंच, इथून पुढे सांभाळ, अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली, म्हणून तो ऐक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. आज मायवार आहे. विशेष म्हणजे आज सगळ्या मातांना आजचा दिवस आशीर्वादाचा लाभो आणि हा मायवार तुम्हाला मदर्स डे तुम्हाला आशीर्वादाचा लाभो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. मी थांबतो इथे. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन वचनांसह, आणि परमेश्वराचा गौरव करूया. थँक्यू. प्रेज द लॉर्ड.